नमस्कार आणि राम राम मंडळी. आपल्या या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. होप करते की तुम्ही सगळे मस्त, स्वस्त आणि आरोग्यदायी नक्की असाल. आणि जर नसाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी उपयोगाचा ठरणार आहे. तर चला, मी जास्त वेळ न घालवता तुम्हाला योग्य मुद्द्यावर आणते. तर आजचा व्हिडिओ ह्यासाठी आहे की मी आपल्यासाठी, सगळ्यांसाठी, माझ्या स्वतःसाठी एक नवीन चॅलेंज घेऊन आलेली आहे. आणि जास्त वेळ न घालवता ते चॅलेंज काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्या चॅलेंजचं नाव आहे द मिरॅकल मॉर्निंग चॅलेंज. तर मंडळी, हे चॅलेंज आहे लवकर उठण्याचं. हॅल एल्रोड यांचं जगभर गाजलेलं एक जगविख्यात पुस्तक म्हणजे द मिरॅकल मॉर्निंग हे तुर्तास माझ्या वाचनामध्ये आलेलं होतं. आणि हे मी जाणून बुजून वाचायसाठी घेतलं, कारण मला हे माझ्या आयुष्यामध्ये उतरवायचं होतं, पहाटे उठण्याची टेक्निक. मग मला पहिल्यापासून हे अवघड जातच होतं की पहाटे उठायचं कसं. मी उठते, थोडंसं मोटिवेशन घेते कुठून तरी, ते मोटिवेशन 1 ते 2 दिवस काम करतं, तिसऱ्या दिवशी पुन्हा आहे तेच होतं की मला उठायला जमत नाही. मग म्हटलं ह्याच्यावर कसा तोडगा काढायचा. आणि मी जसं म्हटलं, लॉ ऑफ अट्रॅक्शन विचार करत असतानाच या गोष्टीचा मला हे माझ्या हातामध्ये पुस्तक पडलं. आणि मला तो वाचायचा इतका चांगला योग आला की काय बोलूच नका. मग वाटलं की ह्या पुस्तकातून मला जे नॉलेज मिळाले ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण मला माहिती आहे मी ज्या गोष्टीसाठी स्ट्रगल करतेय लवकर उठण्यासाठी, तसं प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये लवकर उठण्यासाठी स्ट्रगल हा करतच असणार आहे. तर चला मग जाणून घेऊया एल हेल्रोड यांनी या पुस्तकामध्ये नक्की काय टेक्निक सांगितल्या आहेत लवकर उठण्यासाठी. माझी काय किंवा तुमची काय, प्रत्येकाच्या आयुष्याची व्यथा आणि कथा ही मोलाचीच असते. अनेकदा आपण कल्पनाही करू शकणार नाही असं एखादं जळजळीत वास्तव किंवा एखादं संकट आपल्या डोळ्यासमोर अचानक येऊन उभं राहतं. आणि तेव्हा आपण म्हणत असतो की आपण आधीच हातपाय हलवले असते तर, आपण आधीच तयारीत राहिलो असतो तर. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात माहितीये का? तर आपण पहिला तयारीत राहत नाही, आपण म्हणतो की आपल्याला वेळच मिळाला नाही, आपण हेच केलं नाही, तेच केलं नाही. आनंद हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे. या आनंदाचा आणि पहाटेच्या साक्षात्काराचा चमत्कार पहाटे उठल्यानंतरच आणि निसर्गाच्या सहवासात गेल्यानंतरच कळतो. मी तर म्हणेन, पहिला ते तुम्ही दुःखी होणं थांबवा आणि निराश होणं थांबवा. आपण काहीतरी चांगलं करायला इथून पुढे जाणार आहोत. हा 1 महिना आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ज्याला ज्याला आपलं आयुष्य घडवायचं आहे त्यांना नक्की म्हणजे नक्की चॅलेंज स्वीकारा. आणि मी हे काही पोकळ बोलणार नाहीये, हे स्वतः चॅलेंज मी स्वतः स्वीकारलेलं आहे. आणि या चॅलेंजच्या एंडला मी पूर्ण करणार आहे हे मला माहिती आहे. चॅलेंजच्या एंडला मी तुम्हाला नक्की सांगेल की मला नक्की काय काय अनुभवास आलं आणि माझी प्रगती नक्की काय काय झाली ते. या चॅलेंज मधून 30 दिवसात आपलं आयुष्य आपल्याला आमूलाग्र बदलून टाकायचं आहे. तुम्हाला भविष्यामध्ये जे काही मिळवायचं आहे, जे यश संपादन करायचं आहे, ते मिळवण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या सवयी पाहिजे आहेत स्वतःच्या आयुष्यामध्ये, त्या सवयी तुम्हाला या 30 दिवसांमध्ये लावून घ्यायच्या आहेत. आणि यातूनच तुमचं आत्ताचं जीवनमान आणि तुमचं भविष्यातलं जीवनमान नक्कीच ठरणार आहे. मंडळी, आता तर सगळ्यांना पहाटे उठायचं आहे, बरोबर आहे. पण कित्येक जणांना पहाटे उठण्यातच मुळात प्रॉब्लेम आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी बोलून काय फायदा. तर मंडळी, एकदा स्वतःचा निश्चय करा, मनाचं एक मनोबल स्ट्रॉंग करून ठेवा आणि आपल्याला उठायचंच आहे असं म्हणून उठून तरी बघा. आज जर तुम्ही उठला, पुन्हा उद्या उठायला गेला तर कदाचित कालच्या दिवसापेक्षा आज जरा ते थोडंसं शक्य वाटेल किंवा सोपं वाटेल. पहाटेच्या पहिल्या तासात तुम्ही नक्की काय काय करता, त्या 1 तासाचा तुम्ही फायदा स्वतःसाठी कसा करून घेता याच्यावर तुमचं सामर्थ्य पुढचं ठरणार आहे. तर मंडळी, पहाटेचा हा 1 तास तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे असं म्हणण्यात काही अतिशयोक्ती वाटत नाहीये मला, हे खरंच आहे. आता तुम्ही म्हणत असाल की हिला काय स्वतः पर्सनल अनुभव आहे आणि ही पहाटेच्या ज्ञानाबद्दल एवढं सगळं ज्ञान देते. तर मंडळी, माझा तुम्हाला माझ्या पर्सनल लाईफ मधला एक किस्सा सांगते. 10वीत असताना मी पहाटे 5ला उठायचे आणि अभ्यास करायचे. त्यावेळेस ना आमच्या वर्गामध्ये प्रचंड स्पर्धा होती आणि माझं तसं म्हणणं होतं की मला पहिल्या नंबरनी 10वीमध्ये पास व्हायचं आहे. मग मी 5ला उठायचे. नंतर वडील मला ओरडू लागले की तू उठतेस आणि 1 तास तू चहाच करत बसतेस. त्यामुळे वडिलांनी काय केलं, 4चा गजर लावला. मग मी तिथून पुढे पहाटे 4ला डेली न चुकता उठू लागले. इव्हन एखादा दिवस मी आजारी जरी असले तरी पण मी उठायचे, कारण माझ्यासमोर माझं ध्येय त्यावेळेस अगदी स्पष्ट होतं की मला 10वीला चांगले मार्क काढायचे आहेत. आणि प्रतिस्पर्धी पण प्रचंड स्ट्रॉंग होते. मला त्यांच्या ताकदीचा पण अंदाज होता. मला एवढंच माहित होतं की त्यांनी जर 4ला उठत असतील तर मी का नाही उठू शकत, म्हणून मी 4ला उठू लागले. नंतर वडील मग तेव्हा पण तेच म्हणायला लागले की तू 4ला उठतेस आणि अर्धा 1 तास चहाच करतेस. मला तेच जरा माझ्या वडिलांचा राग यायचा की 1 कप चहा एका छोट्याशा पातेल्यामध्ये करण्यासाठी, उकळण्यासाठी 1 तास कसा काय बरे मोडेल. पण मला त्यावेळेस रागच यायचा. पण आता मला कळते की वडिलांचं म्हणणं हे होतं की तू छोट्या छोट्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नकोस. आणि त्यावेळेस त्यांनी काय केलं माहिती
माहितीये का, ते चहाचा बहाणा काढून त्यांनी 4चा गजर 3:30 वर आणला आणि मी पहाटे 3:30 वाजल्यापासून 7:30 ते 8 वाजेपर्यंत कॉन्स्टंट स्टडी करायचे. मला पहिले स्टार्टिंगचे दिवस थोडं टफ झालं, पण नंतर तसं इतकं सोपं झालं की मी एखादा दिवस सुट्टीचा आहे म्हणून तरी झोपायचा प्रयत्न केला, पण मला झोप लागायची नाही. मला आपोआप 3:30 ते 4च्या टायमिंगला जाग यायचीच, कारण आपल्या बॉडीचं पण एक क्लॉक मेंटेन झालेलं असतं तेव्हा. तर मंडळी, आपल्याला सकाळी लवकर उठायची सवय करायची असेल तर पहिला थोडासा त्रास हा सहन केलाच पाहिजे. आणि तर 10वीला मला 93% पडले. हे सगळं श्रेय जातं ते माझ्या वडिलांनी मला सकाळी लवकर उठण्यासाठी केलेल्या फोर्समुळं. आता मला वाटतं की त्यांनी मला नक्की चहावरून का वाद काढला असेल, कारण त्यांना मला लवकरात लवकर उठवून माझ्याकडून तेवढं चांगलं फ्रुटफुल काम करवून घ्यायचं होतं. आता मी तुम्हाला पहाटे उठल्यानंतरच्या 3 पायऱ्या सांगणार आहे. त्यातली पहिली पायरी ही आहे की तुम्हाला उठायचं आहे ना, नेहमीप्रमाणे मला उद्या पहाटे उठायचं आहे, ओके झोपी गेले असं करू नका. तर तुम्हाला उद्या उठायचं आहे तर त्याच्यासाठी प्रचंड प्रेरणा आणि व्हील पॉवर तुम्ही तुमच्या मनामध्ये आणलीच पाहिजे. वाटल्यास उद्या जर मला पहाटे उठायचं असेल तर आज दिवसभर तुम्ही तेच सतत तेच बरळत राहा की हा मला उद्या पहाटे उठायचंच आहे. काय माहिती, चमत्कार उद्या तुम्ही अलार्म तर लावलाय, पण अलार्मच्या आधी 5 मिनिटं तुम्हाला जाग आलेली असेल. म्हणजेच काय, पहिल्या पायरीमध्ये तुम्हाला उद्या पहाटे उठायचं आहे ना, तर त्याच्यासाठी लागणारी प्रेरणा आहे त्याची लेवल उंचवायलाच पाहिजे. मंडळी, दुसरी पायरी आहे दात घासणे. आता तुम्ही म्हणाल की हा आता तू मला शिकवायला लागलेस दात कसं घासायचं. तर मंडळी, त्याबद्दल नाहीये. आपण पहाटे उठल्यानंतर पहिले जे 1-2 मिनिटं असतात ना, ते आपण विचारशून्यतेतच असतो. म्हणजे आपल्याला माहीतच नसतं नक्की काय, म्हणजे झोपेत असतो आपण. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, जाग आली ना, गजर बंद केल्यानंतर पहिला आपल्याला वॉश बेसिन जवळ जायचं आहे, बाथरूममध्ये जायचं आहे. पहिला आपल्या तोंडावर गरम किंवा स्वच्छ गार पाणी मारून घ्यायचं आहे. तेव्हाच तुम्ही खरे जागे झालेले आहात हे तुम्हाला जाणवेल. पहिला ब्रश करा आणि फ्रेश व्हा. चेहऱ्यावर थोडंसं स्माईल आणा. आपले पांढरे स्वच्छ शुभ्र दात, स्वतःचा हास्यमय चेहरा घेऊन आरशासमोर जा आणि स्वतःला प्रेमाने पहा आणि म्हणा, तू स्वतःसाठी जे लवकर उठला आहेस त्यासाठी तुझं मनापासून थँक्यू. पायरी नंबर 3, ग्लासभर पाणी प्या. काय करा, कोमट पाणी घ्या, त्याच्यामध्ये थोडासा मध आणि थोडासा लिंबू पिळा आणि ते पाणी घ्या, किंवा सिम्पली तुम्ही गरम पाणी पिला तरी चालेल, 1 ग्लास. कसं आहे, दिवसभर धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला झोपेची गरज नसते, कारण आपल्याला काम तर करायचंय, त्यावेळेस गरज असते ही पाण्याची. तर अशी दिवसभर जशी पाण्याची गरज असते ना, तसं अंथरुणातून उठल्यानंतर सुद्धा आपल्याला गरम पाण्याची गरज ही लागणारच आहे. मंडळी, आता येते चौथी पायरी. चौथी पायरी ही सर्वात महत्वाची आहे, ती म्हणजे मिरेकल मॉर्निंग आता सत्यात उतरवायचं आहे आपल्याला. तर ज्याला स्वतःच्या आरोग्यावर जास्त लक्ष द्यायचंय त्यांनी स्वतःचा ट्रॅक पॅन्ट, सूट, बूट घालून तयार व्हायचंय व्यायामाचा, आणि तेव्हा आपल्या मिरेकल मॉर्निंगची जर्नी तुम्हाला स्टार्ट करायची आहे, म्हणजेच व्यायामाला जायचं आहे. मात्र इतर असू शकतात, जे आपले स्टुडंट आहेत, वर्कर्स आहेत, त्यांनी स्वतःचं महत्त्वपूर्ण काम करायला घेतलं पाहिजे. आता काही लोक दिवसाच्या सुरुवातीलाच अंघोळ करून घेतात आणि नंतर पुढच्या कामाला लागतात. मला असं वाटतं की पहाटेला लवकर अंघोळ करण्याऐवजी थोडासा घाम काढून जर अंघोळ केली तर चांगलं राहील. मग तो घाम तुम्ही व्यायामाद्वारे करा किंवा अभ्यासात कष्ट घालून करा, कुठून पण करा, पण घाम गाळा, कष्ट करा आणि मगच अंघोळ करा. मंडळी, या चॅलेंजमध्ये आणखीन खोलात जाऊन तुम्हाला समजवायचं झालं तर एक शब्द आहे सेवर्स. हा शब्द आहे 6 अक्षरी. तर ह्या शब्द आपल्याला आपलं हे 30 दिवसांचं टार्गेट पूर्ण करण्यामध्ये नक्कीच हेल्प करणार आहे. इथे सेवर्स मधलं यस आहे सायलेन्स. मंडळी, कुठलंही कार्य करायच्या आधी आपल्या मनाची शांती म्हणजेच आंतरिक शांती पण असणं गरजेचं असतं. दगदगीच्या जीवनामध्ये आपण इतके एक्झॉस्ट झालेला असतो की आपल्याला सुचतच नाही नक्की आपल्याला करायचं काय आहे. पण मला सांगा, जेव्हा आपली मनस्थिती शांत असेल त्यावेळेस आपलं ध्येय सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसू लागतं. अगर दगादगीतच राहताय, तुम्हाला अस्वस्थ वाटतंय, स्वस्तच नाहीये, त्यावेळेस तुमचं ध्येय थोडंसं पुसट झालेलं नक्कीच तुम्हाला दिसेल. पण पहाटेच्या शांततेमध्ये तुम्हाला सायलेन्सचा वापर करून घ्यायचा आहे. त्यावेळेस पहाटेच्या टायमिंगला कुठे कसलाही दंगा नसतो, तुम्हाला विचार करण्यामध्ये कुठलाही अडथळा नसतो. त्यामुळे अंथरुणातून उठल्यानंतर आपण ब्रश वगैरे करतो माहितीच आहे, पण अंथरुणातून उठल्यानंतर आपल्याला थोडा वेळ शांत बसायचं आहे. आपले हात एकमेकावर रब करायचे आहेत. हातामध्ये तयार होणारी जी गरमी आहे ती आपल्या चेहऱ्यावरून फिरवून घ्यायची आहे आणि डोळे झाकून आपल्याला शांत बसायचं आहे. ना कुठला विचार, ना कुठली घालमेल, फक्त शांतता एक्सपिरियन्स करायची आहे. मॅथ्यू केली नावाचे जगविख्यात लेखक काय म्हणतात माहितीये काय, एक वर्षभर आपण जेवढी पुस्तकं वाचतो ना, त्यातून जेवढं ज्ञान आपल्याला मिळत नाही तेवढं ज्ञान आपण 1 तास शांत बसतो ना त्यातून मिळतं. आणि हे एका शहाण्या माणसाचं वाक्य आहे, लक्षात ठेवा. मग ते किती सामर्थ्यशाली असेल.
आता मंडळी सेवर्स मधलं ए सांगतं अफर्मेशन्स. अफर्मेशन्स म्हणजेच काय, सकारात्मक विधाने. तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपण सायलेन्स बसल्यानंतर आपल्याला स्वतःबद्दलची सकारात्मक विधाने म्हणायची आहेत. कारण आपण जितकं जास्त स्वतःबद्दल चांगलं बोलू ना, तितकाच स्वतःबद्दलचा विश्वास पण आपला दृढ होत जातो. मोहम्मद अली म्हणायचे बरं का, मी सर्वोत्तम आहे, मी सर्वोत्कृष्ट आहे, आणि बघा ते झालेही. या सकारात्मक अफर्मेशन्समुळे जेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास दृढ होत जातो ना, त्यावेळेस त्या विश्वासाचं रूपांतर होतं श्रद्धेमध्ये. तेव्हा मोठ्या मोठ्या गोष्टी घडायला नक्कीच सुरुवात होतात. आणि हे जर मिरॅकल तुम्हाला अवलंबून घ्यायचं आहे, स्वतः पाहायचं आहे, तर हे 30 दिवसांचं चॅलेंज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. मंडळी, जेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास जास्तीत जास्त वाढत जातो ना, तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त कार्यमग्न होत जाता. आता एखादं काम करताना, फॉर एक्झाम्पल, आपण लायब्ररीत बसलो आणि आला तुम्हाला कंटाळा, आणि आपण म्हणालो की माझ्याकडून होणार नाहीये. ऑफकोर्स तुम्ही नकारात्मक बोलला ना, पण त्याऐवजी आपण जर इकडे तिकडे बघितलो, आपण बघतोय की टॉपर्स मुलं अजूनही अभ्यास करतायत, पण आपण स्वतःबद्दल म्हटलो की नाही, ती करू शकतात, मग मी का नाही, मी पण नक्कीच करू शकते. मग हा सगळा खेळ आहे पुन्हा विचारांचा. असे स्वतःबद्दलचे अफर्मेशन्स तुम्हाला करायचे आहेत पहाटेच्या वेळेस, सायलेन्स नंतर. तुम्ही जास्तीत जास्त स्वतःबद्दल चांगलं बोला. मी करू शकते, मी हे मिळवणार आहे, मी हे मिळवलं सुद्धा आहे, मला हे अचीव करायचंच आहे, आणि मी या येत्या दिवसामध्ये हे सगळं काही करणार आहे. मी खूप चांगली आहे, मी खूप सर्वोत्तम आहे, मी सत्य आहे, जे आहे ते मी देवाच्या कृपेने खूप चांगली आहे, देवाचा माझ्यावर विश्वास आहे, माझ्या कर्तृत्वावर पण विश्वास आहे. आता पुढचं सेवर्स मधलं व्ही आहे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय माहितीये काय, तुम्ही आता ज्या ज्या अफर्मेशन केला, पहाटे करणार आहात, त्या अफर्मेशन्स म्हणजे काय, मला इतकी मोठी व्यक्ती बनायचं आहे, मला हे अचीव करायचं आहे, मला ह्या ध्येयाला गाठायचं आहे, हे सगळं तुम्हाला डोळे बंद करून ते सगळं व्हिज्युअलाइज करायचं आहे. म्हणजे आपल्या अंतचक्षुच्या समोर तुम्हाला हे सगळं दिसलं पाहिजे. इथे तुम्ही हे लक्षात घ्या की प्रत्येक गोष्ट ही 2 वेळा घडत असते, एकदा आपल्या मनामध्ये आणि दुसऱ्यांदा ती म्हणजे वास्तवामध्ये. त्यामुळे तुम्हाला ध्येयवादी व्हायचं आहे ना, तुम्हाला एखादं गोल अचीव करायचा आहे, तर हे आधी आपल्या मनामध्ये तर ठरलं पाहिजे ना. आपण त्या ठिकाणी स्वतःला व्हिज्युअलाइज करून बघितलं पाहिजे की मी यशस्वी झालेलो आहे, मला ज्या ठिकाणी पोहोचायचं त्या ठिकाणी मी पोहोचलेले आहे, मी असं घर घेतलं आहे, तशी कार घेतली आहे, हे सगळं व्हिज्युअलाइज करा आणि त्यानंतर ते सत्यामध्ये उतरेल. ह्या जगामध्ये जी जी मोठी यशस्वी झालेली माणसं आहेत ना, त्यांनी ह्याच सगळ्या गोष्टी केल्या, ते योग्य पद्धतीने व्हिज्युअलाइज करू शकत होते. मंडळी, सेवर्स मधलं ई आहे एक्सरसाइज. म्हणजेच काय, पहाटे उठून तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही अफर्मेशन करता, नंतर व्हिज्युअलाइज करता, त्याच्यानंतर तुम्हाला एक्सरसाइजला वेळ द्यायचीच आहे. जगण्याचा साधा मार्ग म्हणजे काय, तुम्हाला स्वतःच्या मनस्थितीचा आणि शारीरिक स्थितीचं योग्य काळजी घ्यायची आहे. जे जे तुमच्या शरीरावर परिणाम करतं ना मंडळी, ते तुमच्या मनावर सुद्धा परिणाम करत असतं. मंडळी, मी असंही ऐकलं आहे, जे व्यायामासाठी वेळ काढत नाहीत त्यांच्यासाठी आजार पण स्वतःहून वेळ काढतं. तुम्ही स्टुडंट असाल, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्यासाठी तुम्ही पहाटे उठलाय, मान्य आहे. तुम्ही वर्कर आहात, तुमचा काहीतरी रिपोर्ट करायचा आहे म्हणून तुम्ही पहाटे उठलाय, मान्य आहे. तुम्ही गृहिणी आहात, तुम्हाला दिवसभरची भरपूर कामं करायची म्हणून तुम्ही पहाटे उठलाय, तेही मान्य आहे. पण मंडळी, जर तुमचं शरीर दुर्बल असेल ना, तर तुमची मानसिकता सुद्धा दुर्बलच राहणार आहे, म्हणजेच त्याचाच परिणाम तुमच्या दिवसभरावर होणार आहे. त्यामुळे तुमचं आरोग्य ही प्रायोरिटीवर असलं पाहिजे. त्यामुळे पहाटे उठल्यानंतर एक्सरसाइजला वेळ नक्कीच द्या. आता सेवर्स मधला आर इज फॉर रीडिंग. म्हणजेच काय, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त 10 पानं ही वाचायचीच आहेत. आता याच्यासाठी तुम्ही म्हणाल की माझ्याकडे वेळ नाहीये, मी दुसऱ्या कामासाठी उठलो, तर तसं मंडळी करू नका. तुम्हाला सकाळी नाही तर दिवसभरात कधीही तुम्ही 10 पानं वाचू शकताय. मग तुम्ही एखाद्या चांगल्या पुस्तकातून वाचा, वृत्तपत्रातून वाचा, मॅगझिन मधून वाचा, पण वाचा. कारण कसं आहे मंडळी, फक्त हे वाचन करताना पूर्वग्रह दूषित न होता, कुठलेही तर्कवितर्क ग्रह न बांधता तुम्हाला वाचायचं आहे अगदी कोऱ्या मनाने. कारण जर तुम्ही तसं केला तरच तुम्ही लेखकाच्या त्या पुस्तकामध्ये दिलेला जो अर्थ आहे त्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचू शकता, त्याचा अर्थ तुम्हाला नक्कीच समजून येऊ शकतो. मंडळी, आता मी स्क्रीनवर काही पुस्तकांची नावं तुमच्यासाठी देत आहे, त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि ती तुम्हाला कुठे वाचायला मिळाली तर नक्की वाचून बघा. कारण कसं आहे, पुस्तकामुळे खरंच आपलं आयुष्य बदलतंय. लास्ट, सेवर्स मधलं यस इज फॉर स्क्रायबिंग. स्क्रायबिंग म्हणजे काय, तुम्हाला जर्नल रायटिंग करायचं आहे आणि त्याच्यातून तुमचा विकास कसा झाला आहे तुम्हाला त्यात लिहून काढायचं आहे.
आता स्क्रायबिंग किंवा जर्नल रायटिंगमध्ये तुम्हाला एक कोरा कागद किंवा वहीचं पान घ्यायचं आहे, वही घ्यायची आहे. त्याच्या पहिल्या लाईनमध्येच तुम्हाला तुमचं ध्येय किंवा एम लिहायचं आहे मोठ्या अक्षरामध्ये आणि कोपऱ्याला आजची तारीख लिहायची आहे. त्यानंतर दुसऱ्या लाईनपासून खाली तुमचे छोटे छोटे ध्येय जे तुम्हाला 12 महिन्यांमध्ये अचीव करायचे आहेत ते सगळे लिहून काढायचे आहेत. आता हे ध्येय लिहित असताना काही अटी आहेत, त्या म्हणजे बघा तुम्हाला प्रथम पुरुषी शब्दांचा वापर करायचा, म्हणजेच काय, मी, स्वतः, आपण असे शब्द. त्यानंतर वर्तमान काळातच लिहायचं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे सकारात्मकच लिहायचं आहे. अशा लिहून काढलेल्या लक्ष्यावर तुमचं सुप्त मन नक्कीच काम करू लागते मंडळी. मग ही लक्ष्य अशा पद्धतीने लिहायची जणू की ती पूर्णच झालेली आहेत आणि ती तुम्ही इतरांना सांगत आहात की हे माझं लक्ष्य पूर्ण झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल, मी मद्यपान करणं सोडून देणार आहे असं न लिहिता मी मद्यपान करीतच नाही असं लिहा. मंडळी, इथं आवर्जून सांगायचं आहे की अशी 10 लक्ष्य तुम्हाला त्यामध्ये लिहायची आहेत. आता ह्या 10 लक्ष्यांच्या यादीतून तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की असं कोणतं लक्ष्य आहे जे या वर्षामध्ये पूर्ण झालं तर माझ्या आयुष्यावर त्याचा सगळ्यात जास्त चांगला परिणाम होणार आहे. असं ते लक्ष्य शोधून काढा आणि ते लक्ष्य सेपरेटली नेक्स्ट पेजवर तुम्हाला लिहून काढायचं आहे. आता ह्या स्पेशल लक्ष्यावर तुम्हाला जास्त कॉन्सन्ट्रेट करून काम करायचं आहे. मंडळी, एक लक्ष घ्या की तुम्ही हे 30 दिवसांचं चॅलेंज घेत आहात ना किंवा वर्षभर जे काही लक्ष्यावर काम करत आहात त्यामध्ये अजिबात खंड पडू देऊ नका. ही लिस्ट नेहमी तुमच्या सतत डोळ्यासमोर राहू दे. सारखं सारखं तुम्ही त्याचं पारायण केला पाहिजे, कारण ह्याच्यामुळेच तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर हे ठासलं जाईल. आता हे सगळं सांगण्यामागचा सारांश तुम्हाला सांगते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहाटे करायच्या आहेत. पहाटे म्हणजे तुम्हाला माहितीये का, ब्रह्ममुहूर्त असतो. त्यावेळेस साक्षात ब्रह्माचा आपल्यावर आशीर्वाद असतो. त्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी शून्य असते, वातावरण स्वच्छ, शांत असतं, निर्मळ असतं. त्यामुळे आपलं मन ही त्याच पद्धतीचं बनतं. जसं की आपण ज्या वातावरणात जातो तसं आपण बनतो त्याच पद्धतीने. तर मंडळी, हे चॅलेंज मी ऍक्सेप्ट केलेलं आहे उद्यापासून. आता आम्ही तुम्हाला काही दिवसांपूर्वीच एक पोस्ट केलेली होती की मी एक टेलिग्रामचं चॅनल ओपन करणार आहे म्हणून, आणि हो, आता ते सत्यात उतरण्याची वेळ आलेली आहे. मी टेलिग्राम चॅनल ओपन करते आपल्या सर्वांसाठी. त्यावर मी माझं डेलीचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे का नाही त्याचा मी तुम्हाला पुरावा देत जाईल. या गोष्टीमुळे होईल काय की तर माझ्यावर सुद्धा एक बर्डन राहील की मला हे करायचंच आहे. जे जे लोक ह्या चॅलेंज मध्ये ऍक्सेप्ट करतील हे चॅलेंज किंवा यामध्ये सहभागी होतील त्यांनी सुद्धा स्वतः उठल्याचा, स्वतः सगळे कामं टार्गेट कंप्लीट करण्याचा पुरावा तिथे देऊ शकतात. एकमेकांना मंडळी हेल्प करा, त्याच्यामुळे स्वतःचं काहीही नुकसान होणार नाहीये. मी काय म्हणते, माझ्या बरोबर या जर्नीमध्ये एक व्यक्ती जरी जोडली गेली ना, आय स्वेअर मी त्या व्यक्ती बरोबर हे 30 दिवसांचं चॅलेंज तर कंप्लीट करेलच, पण त्या व्यक्तीसोबत माझं आयुष्य मी एका महिन्यामध्ये, त्या व्यक्तीचं आयुष्य एका महिन्यामध्ये आमूलाग्र बदलून टाकते. फक्त आणि फक्त या चॅनलवर येऊन मी तत्वज्ञान देते असं व्हायला नको म्हणून मी ह्या वेळेस जरा रिव्हर्स सायकोलॉजी वापरायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच तुम्हाला एखादी गोष्ट सांगण्याआधी ती मी स्वतः सुद्धा अनुभवणार आहे, बघणार आहे. इथून मागचे जे व्हिडिओ होते ते सुद्धा मी स्वतःच्या पर्सनल एक्सपिरियन्स मधूनच तुम्हाला दिलेले होते, कारण मला वाटतं की माझ्या भूतकाळामध्ये मी जे काही फेस केलेलं आहे ते नक्कीच कुणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून मी ते व्हिडिओ सगळे केलेले आहेत. कारण अशा काही जणांच्या टीका होत आहेत की काय बरं, जगा सांगे तत्वज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. मी कोरडी आहे की माझं पाषाण कसं आहे हे माझ्या परमेश्वरालाच माहिती आहे. त्याच्यामुळे ह्या टीकांचा मी पॉझिटिव्हलीच वापर करून घेणार आहे. मंडळी, रेडी राहा. आणि अशी संधी परत परत येत नाहीये. मला वाटते आपल्या मराठी चॅनलवर फर्स्ट टाइम असं काहीतरी आपल्या सर्वांगीण विकासासाठी चॅलेंज होत आहे, तर या चॅलेंजमध्ये नक्की तुम्ही सहभागी व्हा. मी काय म्हणते, हा व्हिडिओ तुमच्याजवळ लेट जरी पोहोचला तरी तुम्ही टेलिग्रामच्या ग्रुपवर जॉईन व्हा. तिथे तुम्हाला पुरावे सापडत जातील की हा बाबा, आपण आता झोपा काढत आहे पण ह्या टायमिंगला ऑलरेडी कोणतरी माणूस उठून स्वतःवर फोकस करत आहे, काम करत आहे, लक्ष केंद्रित करत आहे. तर नक्कीच या चॅलेंजला ऍक्सेप्ट करा आणि टेलिग्राममध्ये जॉईन झाल्यानंतर चॅलेंज ऍक्सेप्टेड या नावाचा एक मेसेज मला टाका. आणि एवढंच बोलून हा व्हिडिओ मी संपवते. उद्यापासून चॅलेंज सुरू होणार आहे, तर तयार राहा. नमस्कार.